एक माननीय विरोधी पक्षनेत्यांनी किसान सन्मान योजनेच्या संदर्भातला मुद्दा उपस्थित केला होता। खरं म्हणजे आता केंद्र सरकारने त्यांचा हप्ता दिला की आपला हप्ता आपण देतो। केंद्र सरकारने नवीन पंतप्रधान मोदींनी शपथ घेतल्यानंतर नवीन मंत्रिमंडळामध्ये किंवा नवीन निर्णयामध्ये पहिला निर्णय हा केला आणि शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेचा हप्ता त्यांनी दिलाय। ते ज्यांना हप्ता देतात त्यांनाच आपण हप्ता देतो। त्यामुळे आता त्याची माहिती पुन्हा आपण घेतलेली आहे आणि त्यानुसार आपलाही जो हप्ता आहे तो आपण लवकरात लवकर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कडे जमा करणार आहोत। एक अजून या ठिकाणी सांगण्यात आलं की हमी भाव केंद्र सरकार वाढवत नाही, हमी भाव तेच आहेत आणि म्हणून आपल्याला मला लक्षात आणून दिलं पाहिजे की 22-23 मध्ये सोयाबीनचा हमी भाव होता 4300, 23-24 मध्ये तो झाला 4600 आणि आता तो झाला जवळपास 4892, म्हणजे जवळपास 4900। म्हणजे मागच्या वर्षी तो 300 रुपयांनी वाढवला, याही वर्षी तो 292 रुपयांनी वाढवला। मूगच्या संदर्भात तो होता 7755, तो मागच्या वर्षी केला 8858, म्हणजे 803 रुपयांनी मूगचा प्रति क्विंटल या ठिकाणी हमी भाव जो आहे तो वाढवलाय आणि आता पुन्हा तो 124 रुपयांनी वाढवलाय। उडीदच्या संदर्भात तो मागच्या वर्षी वाढवला 350 रुपयांनी, या वर्षी वाढवला 450 रुपयांनी। तूरच्या संदर्भात मागच्या वर्षी वाढवला 400 रुपयांनी, या वर्षी वाढवला 550 रुपयांनी। त्याचबरोबर कापूस मध्यम धागा हा मागच्या वर्षी वाढवला 540 रुपयांनी, या वर्षी वाढवला 401 रुपयांनी। लांब धागा मागच्या वर्षी वाढवला 640 रुपयांनी आणि या वर्षी वाढवला 501 रुपयांनी। त्यामुळे हे जे काही या ठिकाणी सांगण्यात आलं, अजून डिटेल खूप आहेत माझ्याकडे, ते सगळे काही मी सांगत बसत नाही, पण याचाच अर्थ असा आहे की हे जे काही सांगितलं जात आहे की हमी भाव